असतील तर त्यांना मी विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी इथे यायचं आहे। प्रत्येक सोसायटीचा इथे यथोचित असा सन्मान करण्यात येत आहे। तो आपला प्रत्येक सोसायटीने आपला सन्मान इथे घ्यायचा आहे किंवा कुठलं मंडळ असेल त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सन्मानित होण्यासाठी आपण प्रत्येकाने इथे यायचं आहे। धन्यवाद। सुंदर असा पट्टा या ठिकाणी आणि या ठिकाणी निर्णय 6 इथे शुभमंगलम या संघाचा गोलंदाज दिव्यांग सर्व प्रेक्षकांना बसण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे।
काल दिवसभर आज देखील सकाळपासून पंचगिरी तिसरा चेंडू आणि पुन्हा एकदा वाईड +1 अशा 2 अतिरिक्त धावा मिळालेल्या आहेत त्या गुरुछाया संघाला. दोनच बॉल झाले. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू दिव्यांग. सुंदर असा फटका विनोद उबाळे या ठिकाणी एक धाव. विनोद उबाळे अतिशय नावाजलेला या ठिकाणी खेळाडू. कात्र परिसरातील बदलापूर ईस्ट अथवा वेस्ट दोन्ही ठिकाणी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होणारा विनोद उबाळे या ठिकाणी संघासाठी 3 धावा वाचवल्या आणि एक धाव या ठिकाणी मिळाली. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय तो विनोद. 4 चेंडूनंतर धाव संख्या झाली ती 28. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत दुसऱ्या षटकातील. बघूया संघासाठी काय करतोय. टोलवलेला चेंडू आणि षटकार. ज्याप्रमाणे विनोद उबाळेचं नाव आहे कात्रप आणि आजूबाजूच्या परिसरात त्याप्रमाणे अंडरआर्म क्रिकेटचा उत्कृष्ट असा खेळाडू विनोद उबाळे. वाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धाव. धाव संख्या झाली ती 35. पुन्हा एकदा वाईड +1 वाईड आणि बाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळते ती गुरुछाया कॉम्प्लेक्स या संघाला. प्रचंड दबाव गोलंदाजावरती टोलवण्याचा प्रयत्न आणि एक धाव या ठिकाणी मिळाली. बघूया दुसरी धाव मिळते का. नाही, एकच धाव. 2 षटकात अखेर धाव संख्या झाली ती 38 ओव्हर. यानंतरचा होणारा सामना श्रीजी निर्वाणा टायगर वर्सेस शुभ सृष्टी. दोन्ही संघांनी तयार व्हायचे. या ठिकाणी विनोद उबाळे यांनी या षटकामध्ये लागोपाठ 3 षटकार जर टोलवले तर त्यासाठी तेजपाल गायकवाड साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय. त्याचप्रमाणे शाखा प्रमुख संदीप शिंदे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. आणि पहिला चेंडू बघूया. एक धाव मिळालेली ती विनोद उबाळे याला. नॉन स्ट्राईक एंडला गेलेला आहे तो विनोद. या खेळाडूसाठी मान्यवरांनी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे पारितोषिक लावले असा आमचा विनोद उबाळे ज्याचा आपण या ठिकाणी खेळ बघताय. तिसऱ्या षटकातून दुसऱ्या चेंडू नो बॉल आणि षटकार. तुषार पुन्हा एकदा षटक तुषार याच्या बॅट मधून. सुंदर अशी खेळी करतोय तो तुषार. सुंदर असा फटका आणि पुन्हा एकदा चौकार. दोन चेंडू गोलंदाज प्रचंड दबावामध्ये. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि बघूया किती मिनिटात 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट थ्रो. 5 चेंडू झालेले. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धाव संख्या झाली ती 66. पिचवर आले ते कमलेश. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो तुषार. गुरुछाया कॉम्प्लेक्स संघाचा फलंदाज. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि 4 या ठिकाणी दिलाय. पंचांचा निर्णय अंतिम आहे. युट्यूबच्या कॅमेरापाशी बॉल लागलाय त्यामुळे चौकार. युट्यूबच्या कॅमेरा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी
टीमच्या कॅप्टन्सनी या ठिकाणी टॉस साठी यायचे. मी अनिकेत साळुंके यांना विनंती करतो की टॉस पडायचा आहे. निर्वाणा टायगर्स स्पेस 4-5 यांनी टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय घेतलेला आहे. प्री क्वार्टर फायनल्स मधली तिसरी मॅच गुरुचाय कॉम्प्लेक्स वर्सेस शुभमंगलम. चला गुरुचाय कॉम्प्लेक्स फील्डिंग लावून घ्यायचे. चला संकेत पाटील. अंपायर चला अंपायर. संकेत पाटील सामन्याला सुरुवात करायची आहे. अमरसिंग संकेत पाटील आपल्याला विनंती, आपण सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. पहिली वॉर्निंग. चला पहिली वॉर्निंग. चला गुरुच्या टाइमपास नको. चला पटापट. श्रवण, तुषार, विनोद आपल्याला पहिली वॉर्निंग या ठिकाणी देण्यात येते. तीन ओव्हरच्या मॅच साठी जर ताण लागत असेल खेळाडूंना तर प्रचंड दबाव या ठिकाणी दिसतोय खेळाडूंवर. एकाहत्तर धावांची गरज आहे या ठिकाणी जिंकण्यासाठी. पंच या ठिकाणी निर्णय देतील. बाद. कट. अच्छा कॅच घेतलेली. कॅच सुंदर असा झेड घेतला या ठिकाणी. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बाळा. एक धाव संख्या झाली ती 1. गोलंदाजी करतोय तो विनोद, अष्टपैलू खेळाडू विनोद. सुंदर असा फटका आणि या ठिकाणी सगळ्यात किती धाव मिळत आहेत? 1 धाव. तीन चेंडूनंतर धाव संख्या झाली ती 2. पंच निर्णय देतील. नॉट आउट. अमरसिंग सुंदर अशी पंचगिरी करतोय तो अमरसिंग या ठिकाणी. लेग अंपायर. नॉट आउट. पुढचा चेंडू. नो चेंडूने एक अतिरिक्त धाव. 1 धाव या ठिकाणी घेतली. बघूया. एकच धाव. नो प्लस 1. आणि या ठिकाणी 1 धाव. चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 5. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील विनोद उभा आहे. फटका आणि या ठिकाणी 1 धाव. बघूया दुसरी धाव नाही. 6 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती 6. पहिल्या षटकातील धाव संख्या झाली ती 6. संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो तुषार, ज्याने फलंदाजीमधून सुंदर अशी फलंदाजी केली आणि शेवटच्या षटकात 2 षटकार ज्याने लावले तुषार. संघासाठी दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि 5 झाला या ठिकाणी फलंदाज. आता स्ट्राईकवर आलाय तो दौलत.
नो प्लस नो प्लस वन नो प्लस वन काळजी करू नका पंच योग्य निर्णय घेतील पंच निर्णय देतील काही काळजी करायची कारण आहे नो प्लस वन नो प्लस वन संकेत पाटील उत्कृष्ट अशी पंचगिरी करताना आणि डोलवण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो तुषार संघासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा डॉट बॉल रन किती होईल रन 70 मारले आज आले टाका ना प्रथम पाँच बॉल सात नो सुंदर असा या ठिकाणी झेल घेतलाय आणि बाद झालाय तो फलंदाज ही काय सेमी म्हणतात सेमी फायनल क्वार्टर फायनल त्याच्यानंतर सेमी फायनल अजून टीमा किती आहे यामध्ये क्वालिफाय होणार ना किती टीमा निघल्या आता देशपांडे गायकवाड साहेब पण कुठे अशा मॅचची सपोर्ट ते साधायचे क्वार्टर फायनलमध्ये जाणार मग 7 मधून 4 सेमी फायनलमध्ये जाणार काय दोन बाहेर final मध्ये आता हाडलं आहे बाहेर ना आता हरतो ती बाहेर आहे हे किती मॅच चालू दुसरी तिसरी आता ही तिसरी 7 दिला 4 मध्ये चार कात्र प्रीमियर लीग पर्व दुसरे यामध्ये हा जो सामना चालू होता शुभमंगलम विरुद्ध गुरुछाया ब संघ याच्यामध्ये मी जाहीर करू इच्छितो की गुरुछाया ब संघ विजयी झालेला आहे हार्दिक स्वागत करा आणि डीजे जरा म्युझिक लावा